राज्य सरकारने धर्मस्वातंत्र्य विधेयकाचा जो मसुदा तयार केलाय त्यात बेकायदेशीर धर्मांतराला मदत करणाऱ्यांसाठीही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच धर्मांतर करायचं असेल तर आधी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्याव्या लागणार आहेत. हे विधेयक गृहराज्यमंत्री पंकज भुयर यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केलंय. यावर आता सोमवारी चर्चा होणार आहे. त्यामुळे आता फसवणूक, दबाव किंवा लग्नाच्या आश्वासनाद्वारे केलेलं धर्मांतर बेकायदेशीर ठरवलं जाईल. अशा प्रकरणांमध्ये 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा प्रस्तावित करण्यात आली आहे. याशिवाय यात मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. या विधेयकानुसार धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला हेतू जाहीर करणं बंधनकारक असणार आहे. राज्यावर अवकाळी पावसाचं संकट घुंगावत असून येत्या 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या काळात प्रामुख्याने दुपारनंतर वातावरणात मोठे बदल होऊन वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल. विशेषतः 18 ते 20 मार्च दरम्यान या नैसर्गिक घडामोडींची तीव्रता वाढणार असून या भागात गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. सध्या राज्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. अशातच बदलत्या हवामानाचा मोठा फटका पिकांना बसू शकतो. हे लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केलंय. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता देशातील उद्योगांवरही दिसू लागलाय. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका मद्य उद्योगालाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात दारूचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. मद्य निर्मिती प्रक्रियेत काचेच्या बाटल्या आणि अल्युमिनियम कॅन तयार करण्यासाठी औद्योगिक गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. छत्रपती संभाजीनगरमधील मद्य निर्मिती कंपन्यांकडे सध्या फक्त 15 दिवसांचा साठा असल्याने उत्पादनावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. मद्य उद्योगावर परिणाम झाल्यास त्याचा फटका राज्याच्या महसुलाला देखील बसू शकतो. पंतप्रधान किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात काल जमा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सुमारे 9.32 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 18,640 कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. यामध्ये महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांना 1,837 कोटींचं वितरण करण्यात आलंय. याचा थेट लाभ हस्तांतरांच्या ई-वितरण पद्धतीमुळे माध्यमातून ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे तसेच इतर शेतीच्या आवश्यक खर्चांसाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होईल. शेतीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरतेय. तामिळनाडू विधानसभेची निवडणूक पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. यासाठी सत्ताधारी डीएमकेची आघाडी, प्रमुख विरोधी पक्ष असलेले एआयएडीएमके, भाजप तसेच नव्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा अभिनेता विजय यांचा टीव्हीके पक्ष यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान आता विजय यांच्या टीव्हीके पक्षाला एनडीएमध्ये आणण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केलेत. तसेच यामध्ये एका राज्याचे उपमुख्यमंत्री महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची चर्चा सुरू आहे. या आघाडीबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जातात. तसंच विजय यांचा पक्ष एनडीएमध्ये आल्यास त्यामुळे होणाऱ्या राजकीय नफा नुकसानीचा अंदाजही बांधला जातोय. मध्य आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे एअर इंडियानंतर आता इंडिगोने त्यांच्या विमानांच्या तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. जेट फ्युअल अर्थात विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमती वाढल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. आज 14 मार्च 2026ला ही दरवाढ लागू होणार आहे. मध्य पूर्व देशांमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढलाय, ज्याचा परिणाम वैश्विक तेल बाजारावर पडलाय. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात. इंडिगोने देशांतर्गत विमान प्रवासासाठी 425 रुपये तिकिटामागे वाढवलेत. मिडल ईस्ट अर्थात मध्य आशियात जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांमध्ये 900 रुपये वाढ केली आहे. तर युरोपच्या तिकिटांमध्ये 2300 रुपये वाढ करण्यात आली आहे. याशिवाय चीनला जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरांमध्ये 1800 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व संरक्षण मंत्री हेक्सेथ यांनी इराणवर परत मोठ्या प्रमाणात हल्ले केले जातील अशी धमकी दिली आहे. इराणने शुक्रवारी पहाटे आखाती अरब देशांवर आणि इस्रायलवर नवे हल्ले केले. यात सौदी अरेबियावर डझनहून अधिक ड्रोन डागण्यात आले. तर ओमान, बहरीन आणि दुबई स्फोट आणि सायरन याशिवाय आगीच्या घटना देखील घडल्या. यानंतर ट्रुथ या सोशल मीडिया वेबसाईटवर ट्रम्प यांनी अमेरिका इराणच्या दहशतवादी शासनाचा लष्करी, आर्थिक आणि इतर सर्व मार्गांनी नाश करत असल्याचं विधान केलं. मोस्तफा खामेनी हे अमेरिका इस्रायलने केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईत अतिशय गंभीर जखमी झाले असल्याचे देखील अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी सांगितले. त्याआधी गुरुवारी मोस्तफा यांनी अमेरिकेवर हल्ले सुरूच ठेवू अशी धमकी दिली होती.
आयतुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर इराणचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांचा मुलगा मोस्तफा खामेनी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मोस्तफा खामेनी यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर इराण अधिक घातक बनला आणि थेट इस्रायलवर मोठे क्षेपणास्त्र टाकले गेली. मात्र मोस्तफा खामेनी जास्त काळ जिवंत राहणार नसल्याची थेट धमकीच अमेरिकेने दिली आहे. तसेच मोस्तफा जखमी झाल्याचं देखील सांगितलं जात आहे. याच दरम्यान अमेरिकेने अत्यंत मोठी घोषणा केली असून थेट मोस्तफा खामेनी यांच्यावर $1 कोटी बक्षीस जाहीर केलं. मोस्तफा खामेनी यांच्याबद्दल माहिती देणाऱ्या आणि इराणच्या 10 नेत्यांबद्दल माहिती सांगणाऱ्यांना अमेरिकेकडून $1 कोटी बक्षीस दिलं जाणार आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ढाका येथील शेरे बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू सलमान अली आघा विचित्र पद्धतीने रनआउट झालाय, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मेहदी हसन मिराज 39व्या षटकात गोलंदाजीला आला तेव्हा मोहम्मद रिजवानकडे स्ट्राईक होती. त्याने चेंडू गोलंदाजाच्या उजव्या दिशेला टोलावला आणि मिराजने पायाने तो चेंडू थांबवला. दरम्यान नॉन स्ट्रायकरच्या टोकावर असलेला आघात त्याच्या क्रीजच्या बाहेर होता आणि मिराज व आघातची टक्कर झाली. त्यानंतर आघात चेंडू गोलंदाजाला परत देण्यासाठी खाली वाकला, पण मिराजने स्वतः चेंडू उचलत अंडर आर्म थ्रो केला आणि आघात क्रीजच्या बाहेर असतानाच बेल्स उडवल्या. त्यानंतर सलमान आघा रनआउट झाल्याचा निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवण्यात आला आणि अखेर आघाला बाद करण्यात आलं. या निर्णयानंतर आघाने संतापून हेल्मेट आणि ग्लोव्ज मैदानाबाहेर फेकून दिले. अमेरिका इराण संघर्षामुळे LPG सिलेंडरची टंचाई पाहायला मिळते. अशातच बिग बॉस 15 फेम अभिनेता राजीव अदातिया रस्त्यावर गॅस सिलेंडर विकताना दिसला. राजीवने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीसोबत पोच देताना दिसतोय. धक्कादायक म्हणजे राजीवने एका सिलेंडरची किंमत चक्क 10 लाख ठेवली आहे. तसंच पोस्टला एक मजेशीर कॅप्शनही दिलंय. मी आता हे ठरवलंय की सध्या बॉलिवूडपेक्षा गॅस विकण्यातच जास्त पैसा आहे. एका गॅस सिलेंडरची किंमत 10 लाख. मला दिवसाला मिळणाऱ्या मानधनापेक्षाही हे कितीतरी जास्त आहे. ही तर सोन्याची खाणच आहे. या पोस्टवर चाहते मंडळींनी देखील विनोदी कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.